सिद्धानत्वरधादी च चतुर्धाराधनाफलं क्रमेणाहं ध्रुवं वक्षे स्वस्वरूपोपलब्धये. नमो सुजिनवने. नमो आचार्य. आचार्य भगवान अमित गती स्वामीजी विरचित मरणकंडिकाजी या ग्रंथाचं वाचन चालू आहे. आणि काल आचार्य भगवंतांनी अतिशय सुंदर पद्धतीनं कायस्वर्गपर्यंत सगळं वर्णन केलं होतं. भाव प्रतिक्रमण असेल, द्रव्य प्रतिक्रमण, क्षेत्र काल प्रतिक्रमण, स्थापना प्रतिक्रमण आणि नाम प्रत्याख्यान आणि कायस्वर्ग याचं कथन आज काल आचार्य भगवंतांनी केलं होतं. आणि आज आचार्य भगवान परत प्रश्न उपस्थित करतात की कायस्वर्ग संबंधी काही शंका निर्माण झाल्यामुळे परत प्रश्न निर्माण करताना त्याचं उत्तर देणार आहेत. औदारिक शरीर का त्याग तो मनुष्य आयु समाप्त होने पर ही हो सकता है, फिर इसके त्याग का उपदेश कैसे दिया गया. म्हणजे औदारिक जे शरीर आहे ते शरीर मनुष्य आयु समाप्त झाल्यानंतरच संपणार आहे ना. मग औदारिक शरीर का नाही त्याचा त्याग करायचा हे कसं उपदेश दिला आहे. वरच्या काल दिलं होतं की कायस्वर्ग याचा अर्थ काय सांगितलेलं काल. औदारिक शरीराचा त्याग करणे म्हणजे कायस्वर्ग सांगितलेलं. मग मनुष्य आयु समाप्त झाल्यानंतरच औदारिक शरीराचं होतंय. मग औदारिक शरीराचा त्याग हे कसं उपदेश दिला आहे हे विचारलेत प्रश्नरूपामध्ये. उत्तर सांगतात, स्पर्शन रसना आदि 5 इंद्रियों इस शरीर की अवयव स्वरूप है. ये इंद्रियां अपने अपने विषय को ग्रहण कर इसे पुष्ट करती है तथा इसी औदारिक शरीर के माध्यम से जीव कषायों को भोग कर अपने को सुखी मानता है. अतः उसका इस शरीर से ममत्व भाव हो रहा है. यही ममत्व भाव जीव के संसार परिभ्रमण का कारण है. अतः आचार्य देव ने इस शरीर से ममत्व भाव छोड़ने का उपदेश दिया है, शरीर छोड़ने का नहीं. अर्थात काय से ममत्व भाव का त्याग करना ही कायस्वर्ग का अर्थ है. काल मी सांगितले होते इथं काय म्हणल्यात, स्पर्शनेंद्रिय, रसनेंद्रिय, घ्राणेंद्रिय, चक्षुरेंद्रिय आणि कर्णेंद्रिय या शरीररूप कने अवयव स्वरूप इंद्रियाचे कने शरीराचे अवयव स्वरूप ह्या इंद्रिय आहेत. आणि त्या इंद्रिया आपल्या आपल्या विषयांना ग्रहण करून आपल्या आपल्या अवयवांना पुष्ट करतात. आणि हे सगळं औदारिक शरीराच्या माध्यमातून होतं आहे. म्हणून औदारिक शरीराच्या माध्यमातून झाल्याने ते विषयांना भोगून ते सुखी मानतात. इंद्रिय विषयांना भोगून सुखी मानतात आणि म्हणून त्याच्याविषयी त्यांचं का नाही ममत्व भाव वाढतात. ममत्व भावच संसाराच्या परिभ्रमणाला कारण आहेत. आणि म्हणून आचार्य भगवंतांनी शरीर म्हणजे काय ममत्व भाव सोडण्याचा उपदेश दिला आहे, शरीर सोडण्याचा उपदेश दिला नाही. म्हणून ममत्व भाव त्याग करणे म्हणजे कायस्वर्ग आहे. ही गोष्ट महत्त्वाची आहे. आता इथं पुढं प्रश्न करतात, कायस्वर्ग कैसे, कहाँ और कितने कालपर्यंत करना चाहिए. इथं आचार्य भगवान सांगतात कायस्वर्ग कसं करायचा, कुठं करायचा आणि किती वेळापर्यंत करायचा हे सांगालेत. शरीर से निस्पृह होकर स्थाणु की तरह शरीर को सीधा करके दोनों हाथों को लटका कर अथवा पद्मासन आदि मुद्रा में निश्चल बैठकर शरीर को ऊंचा नीचा न करके परिशोह और उपसर्गों को जीतते हुए अर्थात सहन करते हुए प्रशस्त ध्यान में लीन होकर कर्मों को नष्ट करने की अभिलाषा से जंतुरहित एकांत स्थान में कायस्वर्ग करना चाहिए. काय म्हणतात, शरीरापासून निस्पृह होऊन स्थाणू की तरह शरीराला सरळ ठेवून म्हणजे काय, स्थाणू म्हणजे एक खुट्टा असतोय की तो सरळ असतोय त्याप्रमाणे ठेवून दोन्ही हातांना लटका कर म्हणजे मोठल्या उभारल्या अवस्थेमध्ये कसं करायचं हे सांगायलात. दोन्ही हातांना असं सोडून किंवा पद्मासन मुद्रामध्ये असं, त्यानंतर निश्चल बसून न हालता बसायचं आणि शरीरांना वर करायचं नाही खाली करायचं नाही, मीडियम ठेवायचं. परिचय उपसर्गांना जिंकून सगळ्यांना सहन करत करत प्रशस्त ध्यानामध्ये लीन होऊन कर्मांना नष्ट करण्याची अभिलाषा करणे म्हणजेच जंतुरहित एकांत स्थानामध्ये कायस्वर्ग करणं आवश्यक आहे. एकांत स्थानामध्ये करायचं आहे. आता पुढे सांगतात, इसका जगन्य काल अंतर्मूर्त है और उत्कृष्ट काल 1 वर्ष प्रमाण है. काय सांगितलं बघा, याचं जगन्य काल कायस्वर्ग उभारायचं
जगन्य काल काय आहे? अंतर्मुहूर्त म्हणजे 48 मिनिटं. आणि उत्कृष्ट काल 1 वर्ष. 1 वर्षाचं कोणी केलं तर बाहुबली भगवंतानी. बरोबर. हे असं उत्कृष्ट उत्कृष्ट काल 1 वर्ष प्रमाण आहे म्हणून सांगितलं आहे. सायंकालीन प्रतिक्रमण में 100 उच्छ्वास प्रमाण, प्रातःकालीन प्रतिक्रमण में 50 उच्छ्वास प्रमाण, पाक्षिक प्रतिक्रमण में 300 उच्छ्वास प्रमाण, चातुर्मासिक प्रतिक्रमण में 400 उच्छ्वास प्रमाण और वार्षिक प्रतिक्रमण में 500 उच्छ्वास प्रमाण कालपर्यंत कायसर्ग करना चाहिए. कायसर्ग क्रिया में यदि उच्छ्वास का या परिणाम का स्खलन हो जावे तो 8 उच्छ्वास प्रमाण अधिक काल तक कायसर्ग करना चाहिए. म्हणजे काय सांगितले बघा इथं आचार्य बघून आता त्याचं सांगायला, संध्याकाळचं जे प्रतिक्रमण करतात त्या प्रतिक्रमणमध्ये 100 श्वासोश्वास प्रमाण करायला पाहिजे. 100 म्हणजे की नाही सगळ्याचं वेगवेगळं होतं आहे, सगळ्याचं वेगवेगळं करून सांगितलं आहे. आता प्रतिक्रमणमध्ये की नाही सिद्धभक्ती, प्रतिक्रमण भक्ती, निष्ठित वीर भक्ती, चतुर्विशी तीर्थंकर भक्ती आणि समाधी भक्ती एवढ्या सगळ्या येतात. आणि त्याच्या प्रत्येक मध्ये कायसर्ग आहे. त्या सगळ्या कायसर्गाची की नाही गिनता करून त्यांनी सांगितले की संध्याकाळच्या प्रतिक्रमणमध्ये 100 उच्छ्वास प्रमाण कायसर्ग करायचे आहेत. मग त्यामध्ये वीरभक्तीमध्ये 4 कायसर्ग आहेत. मग त्याच्यामध्ये किती उच्छ्वास येतात त्यानुसार सगळ्या गोष्टी सांगितल्या आहेत. असं 100 प्रमाण सांगितलं आहे. प्रातःकालीन म्हणजे पहाटेचं जे आहे त्यामध्ये 50 सांगितलं आहे, 50 सांगितलं आहे. मग त्यामध्ये सुद्धा असंच सगळं प्रमाण मेजायचं आहे ना. ते कमी म्हणजे की नाही पहाटेचं रात्रीचं 2 असतात ना, दिवसाचं 4 असतात. त्याचे उच्छ्वास मिळले तो एका उच्छ्वासमध्ये 1 नमोकार असे 9, एका वेळी 9 असे सगळे गोळा करून त्यांनी 100 सांगितल्यात. साधी सोपं गणित आहे हो, एवढं काय नाही, साधं सोपं गणित आहे. आता उच्छ्वास तुम्ही सांगायला 1 नमोकार मंत्र पूर्ण व्हायला 1 उच्छ्वास होतोय. आता मग 1 मध्ये आपण घालताना 9 घालतोय, असे प्रत्येक ह्याचे 9 आणि संध्याकाळचं असेल तर 4 निश्चित करून वीरभक्तीला 4 घालतोय, असे सगळे मिळून 100 होत्या. ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्यात असं प्रत्येकाचं. आणि प्रातःकालीनचं 50 का सांगितल्यात? कारण की प्रातःकालचे कमी होतात, प्रातःकालीनचे मध्ये की नाही 2 असतात ना, त्यामुळे याच्यामुळे कमी होतात. पाक्षिकमध्ये 300 म्हणजे पाक्षिक प्रतिक्रमणमध्ये 300 का सांगितले? त्याच्यामध्ये 1 माळा वाढायची आहे एक्स्ट्रा, ते माळेचं मग जास्त घेतलेलं आहे ना. चातुर्मासिक प्रतिक्रमणमध्ये की नाही 2 माळा आहेत, त्यामुळे त्याचे 400 झाले. आणि वार्षिक प्रतिक्रमणमध्ये 3 माळा आहेत, त्यामुळे त्याचे 500 उच्छ्वास झाले आहेत. असं सगळ्या ह्याच्यामध्ये सगळ्या काळामध्ये कायसर्ग करणं आवश्यक आहे म्हणले. कायसर्ग क्रिया में यदि उच्छ्वास या परिणाम का स्खलन हो जावे, म्हणजे कायसर्ग काळामध्ये उच्छ्वास किंवा याचं परिणामाचं की नाही जर खलन झालं म्हणजे खाली गेलं तर परत 8 उच्छ्वास प्रमाण जास्त काळापर्यंत कायसर्ग आणि परत 8 कायसर्ग जास्त करायला पाहिजेत म्हणून सांगितलेलं आहे. ही गोष्ट महत्त्वाची आहे, आम्ही याचं चिंतन करणं आवश्यक आहे. म्हणून या प्रमाणात तसं आता मुनींचं बी सगळ्या व्यवस्थित आवश्यक क्रिया करताना किती कायसर करायच्या उच्छ्वास करायच्या हे सांगणार, भविष्यात सांगतील सोडा, तरी बी त्याचं बी सांगितलेलं आहे. तशा पद्धतीने सगळ्या प्रकारचे उच्छ्वास आदी करणे, ह्या सगळ्या क्रिया करणे म्हणजे कायसर करणे आहे. आता पुढे सांगतात तप विनय किनकी करना चाहिए. तप विनय कुणाची करायला पाहिजे हे विचारलं. पहिला गाथा कंठस्थ करून आचार्य महाराजांनी काय सांगितलं ते पाहूया. 121 तपोधिके भक्ती यच्ची शाना महेडनम सतपो विनयो वाची ग्रंथोक्तम चरतो यते. तर आचार्य भगवान 121 नंबर वेगळं नाही हो, एकच आहे, तुम्हाला बघायला येईन झालं असेल. ते बघून घेऊन बघावं. ते पुस्तक द्या म्हटलेलं मी मागल्या वेळी तुम्हाला त्यांना, आणि तुमच्याकडे घ्या म्हणून. त्यांना धावत नाही मला दाखवू नका, इथं हे चालू असते मध्येच काय करायचं नाही.
आचार्य भगवान इथे 121 नंबरच्या गाथेतून काय म्हणल्यात? आचार्य भगवान 121 नंबरच्या गाथेतून काय म्हणल्यात? इथे सांगाल्यात, अनशन आदि 12 प्रकार के तपों की और जो साधु जन अपने से अधिक तपस्वी है उनकी भक्ति एवं विनय अवश्य करनी चाहिए. म्हणजे इथं काय सांगितलं आहे? किंतु जो साधुजन तप में अपने से कम है किंतु ज्ञान श्रद्धा और चारित्र संपन्न है उनका पराभव नहीं करना भी तप विनय है. शास्त्रोक्त आचरण करने वाले साधु के इस प्रकार तप का विनय होता है. इथं काय सांगितले? अनशन आदी जे 12 प्रकारचे तप आहे ते तप कने साधुजन कने आपल्यापेक्षा अधिक तपस्वी आहे. ते 12 प्रकारचे तप जे आपल्यापेक्षा अधिक तप करणारे जे साधुजन आहेत त्यांची भक्ती आणि विनय अवश्य करणी चाहिए. परंतु जे साधू नाही तपामध्ये आपल्यापेक्षा कमी आहेत परंतु ज्ञानामध्ये श्रद्धानामध्ये चारित्र्यामध्ये संपन्न आहे त्यांचासुद्धा पराभव न करता तप केलं पाहिजे, तपाची विनय केली जावी असं सांगितले. आणि शास्त्रोक्त आचरण करणारे जे साधू आहेत ते या प्रकारे तप विनय करतात म्हणून सांगितलेलं आहे. ही गोष्ट महत्त्वाची आहे. आता पुढे प्रश्न करल्यात, जो साधु तप में अपने से कम है उनकी विनय क्यों करनी चाहिए? की जे साधू आपल्यापेक्षा तपात कमी आहे त्यांची विनय का करायला पाहिजे? तर उत्तर काय देतात? सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान और सम्यक चारित्र के अनुगत किया जाने वाला तप ही सम्यक तप है. म्हणजे सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान, सम्यक चारित्र याच्यात अनुगत केलेलं जे तप आहे ते सम्यक तप आहे. जो साधुगण ज्ञान श्रद्धा और चारित्र से संपन्न होने पर भी तप में अपने से कम है उनका तिरस्कार नहीं करना क्योंकि उनकी अवहेलना करने से ज्ञानादि सद्गुणों का तिरस्कार होता है. अर्थात ज्ञानादि का बहुमान न होने से अपने ज्ञान में अतिचार लगता है. अवहेलना से वात्सल्य गुण का नाश होने से अपने सम्यक दर्शन में दोष उत्पन्न होता है तथा सम्यक दर्शन और सम्यक ज्ञान सदोष होने पर सम्यक चारित्र भी सदोष हो जाता है जो महा अनर्थ है. अतः ज्ञान श्रद्धा एवं चारित्र संपन्न किंतु तप में अपने से हीन साधु की अवहेलना अपने अहित का ही कारण है ऐसा जानकर उनका भी सम्मान आदि करना चाहिए. पूर्व गाथा 120 में और इस गाथा में कहे हुए गुणों का पालन करने से तथा शास्त्रानुसार आचरण करने से ही साधुजन को तप विनय की प्राप्ति होते है. म्हणजे काय सांगितलं इथं बघा, सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान, सम्यक चारित्र यात अनुगत केलेलं जे तप आहे ते सम्यक तप आहे म्हणून सांगितले. आणि जे साधुगण ज्ञान श्रद्धा आणि चारित्राने संपन्न असून सुद्धा तपामध्ये आपल्यापेक्षा कमी आहेत त्यांचा तिरस्कार करायचा नाही. का? कारण की त्यांची जर अवहेलना केली तर ज्ञानादी जी सद्गुण आहेत त्यांचा तिरस्कार होऊ शकतोय. आणि म्हणून ज्ञानादी जी गुण आहेत त्यांचा बहुमान केल्यामुळं काय म्हणते, त्याचा बहुमान न केल्यामुळं आपल्या ज्ञानामध्ये अतिचार लागतात आणि त्यांची अवहेलना केल्यामुळे वात्सल्य गुणाचा नाश होतोय. आणि म्हणून वात्सल्य गुणाचा नाश झाल्यामुळे सम्यक दर्शनामध्ये दोष उत्पन्न होतात. म्हणून सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान जर सदोष जर असेल किंवा सदोष नसेल तर सम्यक चारित्रामध्ये सुद्धा दोष लागतोय, तो जे महाअनर्थाला कारण आहे. म्हणून ज्ञान श्रद्धा एवं चारित्र संपन्न किंतु तपामध्ये आपल्यापेक्षा नाही जे हीन साधू आहेत त्यांची अवहेलना आपण करायची नाही कारण ते अहिताचं कारण आहे. म्हणून त्यांचं जेवढ्या प्रमाणात आपल्यानुसार सन्मान आदी करता येईल तेवढं करायला पाहिजे. कारण की या 120 नंबरच्या गाथेमध्ये आणि 121 नंबरच्या गाथेमध्ये जसं सांगितलं आहे की आपल्या गुणांचं पालन करणे, शास्त्रानुसार आचरण करणे ही साधुजनांना तप विनयची प्राप्ती होऊ शकते म्हणून सांगितलेलं आहे. ही गोष्ट महत्त्वाची आहे, आम्ही याचं चिंतन करणं आवश्यक आहे. आता पुढच्या 122 नंबरच्या गाथेच्या माध्यमातून सांगणार आहेत की उपचार विनयाचे भेद काय आहेत ते आचार्य भगवान सांगतात. पहिल्या गाथा कंठस्थ करून आचार्य महाराजांनी काय सांगितले ते पाहूया. कायिको वाचिकश्चेतः पंचमो विनयास्त्रिधा सर्वप्यसो पुनद्धेता प्रत्यक्षेतर भेदत. आचार्य भगवान इथे सांगाल्यात की कायिक, वाचिक और मानसिक के भेद से उपचार विनय 3 प्रकार के है तथा यह
तीनों प्रकार की विनय प्रत्यक्ष और परोक्ष विनय के भेद से दो दो प्रकार की है. इथे काय सांगितले, कायिक, वाचिक आणि मानसिक भेदानं उपचार विनय 3 प्रकारचा आहे. जे उपचार विनयाचे भेद सांगाल्यात की कायिक उपचार विनय, वाचिक उपचार विनय आणि मानसिक उपचार विनय या प्रकारे 3 उपचार विनयाचे भेद सांगितले आहेत. आणि तिन्ही प्रकार प्रत्यक्ष आणि परोक्ष विनय भेदाने असे 2-2 प्रकारचे आहेत. आणि परत प्रत्येक नाही 2-2 प्रकार आहेत. प्रत्यक्ष आणि परोक्ष या भेदानं 2-2 प्रकारचे आहेत. आता यात प्रत्यक्ष कायिक विनय कशाला म्हणतात हे सांगायल्यात. पहिला सांगतात. पहिला गाथा कंठस्वराने काय सांगितलं ते बघूया. संभ्रमो नमनं सूरे कृती कर्मांजली क्रिया सम्मुखं यान मायाती यातनुव्रत वव्रजनं पुनः. तर आचार्य भगवान इथं काय सांगतात की इथं प्रत्यक्ष कायिक विनय जे आहेत ते सांगाल्यात. तर इथं सांगताना आचार्य भगवान म्हणतात, आचार्य आदि गुरुजनों के आगमन के समय या प्रस्थान करते समय खड़े होना, नमस्कार करना, नम्र होना, अंजलि बांधकर आचार्य भक्ति आदि पूर्वक विधिपूर्वक कृतिकर्म करना, आचार्य तपोधिक या अन्य महर्षियों के आने पर सम्मुख जाना, अन्यत्र विहार कर रहे हो तो कुछ दूर तक उनके साथ जाना या स्वयं भी उनके साथ विहार करना हो तो मार्ग में उनके पीछे पीछे चलना आदि. इथं काय सांगितल्यात, तर इथं प्रत्यक्ष कायिक विनय काय आहे हे सांगाल्यात. आचार्य आदी जे गुरुजन असेल त्यांचं आगमन होत असेल तर त्या आगमनावेळी आपण जाऊन तिथे आधीच जाऊन प्रस्थानच्या ठिकाणी जाऊन थांबायचं, त्यांना नमस्कार करणे, नम्र होणे, अंजली बांधणे, आचार्य भक्ती आणि विधिपूर्वक कृतिकर्म करणे, सगळ्या क्रिया करणे. किंवा आचार्य तपापेक्षा आपल्यापेक्षा अधिक असणारे किंवा महर्षी असणारे त्यांनी येत असतील, त्यांचा विहार होत असेल त्यांच्या जवळ जाणे, त्यांचा विनयपूर्वक त्यांना घेऊन येणे, जात असतील तर त्यांना सोडायला जाणे किंवा त्यांच्या पाठीमागे मग चालणे, या गोष्टी सगळ्या आहेत. ते सगळे प्रत्यक्ष कायिक विनय आहे म्हणून सांगितले आहे. की अशा पद्धतीनं एक गोष्ट लक्षात घ्या की असे कोणतेही साधू येत असतील त्याप्रमाणे त्यांचा आणणे सोडणे ह्या सगळ्या प्रकारचा विनय आहे. हा सगळा विनय करणे हा प्रत्यक्ष कायिक विनय आहे म्हणून सांगितलेलं आहे. 124 महाराजांना सुद्धा 124 नंबरच्या गाथेच्या माध्यमातून पुढं परत त्याच गाठेला पुष्ट करतात की कशा पद्धतीनं करायला पाहिजे. नीचम यानमवस्थानम नीचम शयन मानसम प्रदानमवकाशस्य विष्टरस्योपकारिणः. तर आचार्य भगवान इथे सांगत आहेत 124 नंबरच्या गाथेच्या माध्यमातून सांगत आहेत, नीचे गमन, नीचे खडे होना, नीचे शयन, नीचा आसन, उपकरण दान, अवकाश दान एवं शय्या तथा आसन दान आदि कायिक विनय भेद है. कायिक विनय भेदाचे आणि काय प्रकार सांगल्यात की नीचे गमन, नीचे खडे होणं. नीचे गमन याचं म्हणजे त्यांच्या पाठीमाठीपाने चालले, त्यांच्याबरोबर त्यांच्या पुढं चालायचं नाही, याला नीचे गमन म्हणतात. नीचे खडे होणं म्हणजे त्यांच्या खाली उभा राहायचं. नीचे शयन म्हणजे नाही त्यांच्या खाली झोपायचं. नीचा आसन म्हणजे की नाही त्यांच्यापेक्षा आसन खाली पाहिजे. उपकरण दान म्हणजे त्यांना काय उपकरण लागणार असेल ते उपकरण दान द्यायचं. पिंची नसेल त्यांच्याकडं, कमंडल नसेल किंवा काय वस्तू जपमाळ शास्त्र या गोष्टी नसतील तर त्यांना देणे. अवकाश दान म्हणजे का नाही त्यांना थांबण्यासाठी जागा द्यायचं, तुम्ही माझ्या जागेवरून थांबा इथं, ह्या सगळ्या विनयाच्या गोष्टी आहे. शय्या किंवा आसन दान म्हणजे की नाही, शय्या म्हणजे की नाही त्यांना जर विहारामध्ये आले असेल त्यांचे स्वतः चटई वगैरे आले नसेल तर आपली चटई वगैरे त्यांना देणे, ह्याला शय्या किंवा आसनदान म्हणतात याला. अशा पद्धतीनं कायिक विनयाची भेद आहेत म्हणून सांगितले. आता पुढे सांगतात, नीचे अवस्थान, नीचे शय्यासन और अवकाशदान आदि का क्या अभिप्राय है. याचा अभिप्राय काय आहे ते समजावून सांगा, तर आम्हाला कळलं नाही. तर उत्तर देतात, नीचम यानम अर्थात नीचा स्थान, गुरु के स्थान से शिष्य का स्थान बिल्कुल बराबरी का न हो, कुछ नीचा कुछ पीछे और उनसे कुछ दूर हो. काय सांगितलं इथं, यात सांगतात काय, नीचम यानम अर्थात नीचा स्थान म्हणजे गुरुचं जे स्थान आहे त्याच्यापेक्षा शिष्याचं स्थान बरोबरीला असू नये, त्याच्यापेक्षा खाली पाहिजे आणि चालताना पाठीमाग पाहिजे आणि
काही दुरावर पाहिजे, अंतरावर पाहिजे म्हणून सांगितलेलं आहे. नीचा अवस्थान म्हणजे काय? अवस्थान नीचा याचा अर्थ काय आहे? गुरु के पीछे इस प्रकार बैठे कि अपने हाथ पैर या श्वास आदि का स्पर्श गुरु को न हो. यदि सामने बैठने का अवसर प्राप्त हो तो थोड़ा हटकर और उनके वाम भाग में बैठे. म्हणजे ते काय सांगितले? नीचा अवस्थान याचा अर्थ काय? गुरूंच्या पाठीमागं अशा प्रकारे बसायचं की आपला हात पाय श्वासोश्वास आदी या कुठल्या गोष्टीचा स्पर्श गुरूंना होता कामा नये, अशा प्रकारे बसा म्हणून सांगितले. आणि जर समोर बसायची जर पाळी आली तर त्यांच्यापेक्षा जरा अंतरावर बसा की आपला वाम भाव गुरूंच्याकडे पाठीमागं व्हायला नको पाहिजे, म्हणजे आपली पाठ गुरूंच्याकडे व्हायला नको पाहिजे. ही गोष्टी सांगितलेल्या आहेत. नीचे शयन. नीचे शयन याचा अर्थ काय आहे? शयन करते गुरु के नाभि प्रदेश के समकक्ष शिष्य का मस्तक हो और बाजू में भी गुरु की शैया से 2 हाथ का अंतर हो. यदि बाजू में स्थान न हो तो नीचे उनके चरणों की ओर सिर करके सोना. म्हणजे काय सांगितले? शयन करताना जर गुरूंचे जे नाभी प्रदेश आहे त्याच्या समकक्ष शिष्याचं मस्तक असायला पाहिजे, किंवा बाजूमध्ये की नाही गुरूंची शय्या असेल तर आम्ही 2 हात 4 हात लांब अंतर ठेवून झोपायला पाहिजे. आणि बाजूमध्ये स्थान असेल तर ते नीचे स्थान असायला पाहिजे, त्यांच्या चरणाजवळ आम्ही राहायला पाहिजे. आणि समजा गुरूंच्याकडं चरण करायची अशी व्यवस्था आली तर त्यांच्याकडं सिर करा की पाय करू नका, असं सांगितलेलं आहे. नीचा आसन. नीचा आसन काय सांगितलं आहे? गुरु के आसन पर विराजमान हो जाने के बाद अपना मस्तक किंचित नम्र कर उद्वदत्ता रहित जमीन पर बैठना. की गुरूंच्या बरोबर जर आसन असेल तर आपण काय करायचं? तिथनं उठायचं आणि खाली नम्र होऊन खाली जमिनीवर त्यांच्याकडे आपलं सिर ठेवून की नाही त्यांना नम्र होऊन बसायचं म्हणून सांगितलं आहे. उपकरदान काय आहे? उपकरणदान जिससे ज्ञान और संयम आदि गुणों का उपकार होता है उसे उपकरण कहते हैं. उद्गम एवं उत्पादन आदि दोषों से रहित प्राप्त हुए उपकरण गुरु को प्रदान करना अथवा गुरु के उपकरणों का सावधानीपूर्वक मार्जन करना. उपकरण दान काय आहे? ज्या ज्ञानाचं आणि संयमाचं जे उपकरण असतील, आता मी सांगितलं पिंची कमंडल शास्त्र ही ज्ञानाची उपकरण आहेत, त्यांना उपकरण म्हणलेलं आहे. आणि उद्गम आणि उत्पादन आदी जे दोष आहेत त्या दोषीनं रहित असं उपकरण प्राप्त झालेलं ते गुरूंना प्रदान करायचं आपण, किंवा गुरूंचे जे उपकरण आहे ते सावधानीपूर्वक मार्जन करून ठेवायचं. ही गोष्ट करणं आवश्यक आहे. याला उपकरण दान म्हणतात. आसन दान. गुरु बैठना चाहते हैं ऐसा अभिप्राय जानकर मार्जन योग्य आसन देखना और उसे अथवा गुरु जहाँ नित्य विराजते है उसे कोमल पिंची से अत्यंत धीरे धीरे पोंछना या साफ करना. आसनदान काय आहे? गुरु ज्या ठिकाणी बसणार आहेत असा अभिप्राय जाणून तिथलं मार्जन करायचं. योग्य आसन बघून गुरु ज्या ठिकाणी की नाही कायमस्वरूपी बसतात तिथनं पिंचीनं कोमल पिंचीनं की नाही ती गुरु यायच्या आधी की नाही आपण परिमार्जन करून ठेवायचं. आणि तिथली सफाईसुद्धा करून ठेवायची. याला सगळं आसनदानमध्ये घेतलेलं आहे. अवकाशदान म्हणजे काय आहे? अवकाशदान शीत ऋतु में अथवा शीत से पीड़ित गुरुजन को वायु रहित या उष्णता सहित स्थान देना तथा ग्रीष्म ऋतु में या उष्णता से पीड़ित को शीतल स्थान देना. म्हणजे अवकाशदान काय आहे माहिती काय? ऋतू कुठला असेल, थंडीचा महिना असेल तर काय आहे, आता समजा थंडीपासून पीडित असणारी गुरुजन असतील तर त्यांना थंडी येणार नाही, उष्ण असं स्थान आहे ते आपण द्यायचं शिष्यांनी. आणि ग्रीष्म ऋतू असेल म्हणजे थंडीचा जर उन्हाळ्याचा जर महिना असेल तर गुरु जर उष्णतेने पीडित असतील तर त्यांना थंड असं स्थान द्यायचं. याला म्हणतात अवकाशदान, जागा देणे. आपण सगळ्या गोष्टी ह्या देणे याला सगळं सांग. हां, जसं कालमान असेल त्यानुसार. आणि गुरु कुठल्या अवस्थेनं पीडित आहेत गुरु ते बघून गुरूंना ते स्थान आपण द्यायचं. या गोष्टी सांगितलेल्या आहेत. पुढं आता सांगतात परत आणि या गाठेला पुष्ट करतात. ते दुपारी घेऊया का, जरा मोठा विषय आहे. आचार्य भगवंतांनी या अशा पद्धतीनं कुठल्या पद्धतीनं कायिक विनय केला जातो आहे की प्रत्यक्ष कायिक विनय काय आहे याचं उदाहरण देऊन सांगितलं. आम्ही आमच्या जीवनामध्ये जेवढ्या प्रमाणात आम्हाला कायिक विनय करता येईल, प्रत्यक्ष कायिक विनय करता येईल तेवढ्या करणं आवश्यक आहे एवढी भावना करतो. आणि वाणीला देतो जे बोला आचार्य भगवान श्री
सन्मती सागरजी महाराज की